मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी याआधी चॅनलवरती दोन व्हिडिओज तुम्हाला दिलेले होते, ज्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं अपसाइड सेफ आणि डाऊनसाइड सेफची अल्गो ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुमच्यापैकी किती लोक ही स्ट्रॅटेजी टेस्ट करत आहेत. मग तुम्ही कदाचित पेपर ट्रेड करत असाल किंवा रिअलमध्ये ट्रेड करत असाल. किती जण ही स्ट्रॅटेजी टेस्ट करत आहेत? लक्षात घ्या, मी तुम्हाला जेव्हापासून ही स्ट्रॅटेजी दिलेली आहेत त्या दिवसापासून, म्हणजे आता जवळपास मी तुम्हाला पहिली स्ट्रॅटेजी दिली त्याला साधारणतः 6 दिवस झाले. म्हणजे गेल्या आठवड्यापासून ह्या दोन्ही स्ट्रॅटेजीच्या कॉम्बिनेशनने तुम्हाला एकही दिवस आतापर्यंत लॉस दिलेला नाही. ठीक आहे. आणि इव्हन त्याच्या आधीही तुम्हाला लॉस दिलेला नव्हता. मी तुमच्या समोर आजच्या व्हिडिओमध्ये एक ह्या दोनही स्ट्रॅटेजीचं कॉम्बिनेशन देणार आहे, कॉम्बिनेशन सांगणार आहे. लक्षात घ्या, हा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला अशा प्रकारची व्हिडिओ युट्यूबवरती अल्गो रिगार्डिंग कुठेही मिळणार नाहीत, मराठी हिंदी कोणत्याही चॅनलवरती. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. मी तुम्हाला आज जी स्ट्रॅटेजी देतोय किंवा आज जी पद्धत देतोय अल्गो वापरण्याची, ती तुम्हाला कुठे शिकायला भेटणार नाहीये. नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत अटेंड करा. मी तुम्हाला आधी स्ट्रॅटेजी दिली होती. पहिली स्ट्रॅटेजी होती अपसाइड सेफ वाली. अपसाइड सेफ वाली स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं की मार्केट आपलं कितीही अपसाइडला गेलं तरी आपली स्ट्रॅटेजी आपल्याला लॉस देत नाही. जे आजच्या दिवशी मार्केटमध्ये झालेलं आहे, आज तुम्ही सोमवारच्या दिवशी तर मार्केट बघाल, मार्केट अपसाइडला गेलं, बट या स्ट्रॅटेजीने आपल्याला लॉस दिलेला नाहीये. आणि सेकंड होती डाऊन साइड सेफ, ज्यामध्ये मार्केट कितीही डाऊन साइड गेलं तरी ती लॉस देत नाही. ठीक आहे. तर हे जर तुम्ही स्ट्रॅटेजी दोन्ही नसतील बघितल्या, चॅनलवरती व्हिडिओज अवेलेबल आहेत, एकदा ते व्हिडिओज बघून घ्या. सोबतच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथे मी या स्ट्रॅटेजी तुम्हाला फाईल्स दिलेली आहे. ठीक आहे. आता आपण जाऊया आपल्या अल्गो ट्रेडिंग सॉफ्टवेअर वरती, ज्या सॉफ्टवेअरची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तिकडून तुम्हाला हे सॉफ्टवेअर मिळणार आहे. ओके. मी तुम्हाला सगळ्यात पहिले ना त्या दोनही स्ट्रॅटेजी तुमच्या समोर इथे ओपन करतो. ठीक आहे. दोनही इथे पहिला आपण करूया झिरो अपसाइड वाली स्ट्रॅटेजी ओपन. ओके. आणि त्याच्या सोबतच जे आहे ते मी नवीन एक विंडो ओपन करतो आणि त्याच्या बाजूलाच मी ओपन करतो झिरो डाऊन साइड वाली स्ट्रॅटेजी. ओके. झिरो डाऊन साइड त्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे टेलिग्राम चॅनलवरती, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आता इथे बघा, ही तुम्हाला जी दिसते ती आहे झिरो अपसाइड लॉस वाली स्ट्रॅटेजी. आणि त्याच्यानंतर त्याची तुम्हाला बाजूला जी दिसते ती आहे झिरो डाऊन साइड लॉस वाली स्ट्रॅटेजी. आता ही स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे, ह्याच्यामध्ये मी कोणते कोणते लेग्स ऍड केलेले आहेत, काय काय मी बाय केलंय, सेल केलंय, हे सर्व मी आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवलंय. ते मी परत नाही सांगत आहे, मी फक्त याचं कॉम्बिनेशन सांगतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही आहे आपली झिरो अपसाइड लॉस. एकदा ना मी ही स्ट्रॅटेजी टाकतो बॅक टेस्टिंगला गेल्या 5 वर्षासाठी. ओके. मी 1 वर्षाचं बॅक टेस्टिंग तुम्हाला नेहमी दाखवतो, बट अल्गोमध्ये तुम्ही जर लॉंग टर्मचा विचार करून घेत असाल, आता मी सध्या लॉंग टर्मला अल्गो यूज करतो. तुम्ही लॉंग टर्मचा विचार करून घेत असाल, आपण एक स्ट्रॅटेजी 5 वर्षासाठी टेस्ट करून बघूया. आणि ही सेकंड स्ट्रॅटेजी पण गेल्या 5 वर्षासाठी टेस्ट करून बघूया. म्हणजे असं नको कोणाला वाटायला की बाबा एखाद्या वर्षामध्ये चांगला रिझल्ट आला येऊ शकतो, बट कंटिन्युअस 5 वर्ष बघूया काय झालंय ते. ओके. 2021 पासून 2026 पर्यंत काय एकदा रिझल्ट आहेत ते आपण बघू. ठीक आहे. स्ट्रॅटेजी दोन्ही बॅक टेस्ट होतील. बॅक टेस्ट झाल्यानंतर मी तुम्हाला ह्याचं कॉम्बिनेशन दाखवतो की त्यामध्ये किती पॉवर आहे. ओके. तोपर्यंत मी अजून एक विंडो इथे ओपन करतो. तोपर्यंत दोन्ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट होते. आणि आता मी तुम्हाला आजच्या आपल्या दिवसाचे फॉरवर्ड टेस्ट, म्हणजे पेपर ट्रेडिंगला मी ही स्ट्रॅटेजी रोज टाकतो, त्याचे रिझल्ट दाखवतो. म्हणजे ह्याच्या दोन्ही स्ट्रॅटेजी आहेत ना, मी पेपर ट्रेडिंगला रोज टाकतो, त्याचे रिझल्ट आता मी तुमच्यासमोर दाखवतो. इथे बघा, मी तुम्हाला म्हटलेलं की बाबा आज मार्केट अपसाइड गेलं. झिरो अपसाइड लॉस स्ट्रॅटेजीने जे आहे ते आपल्याला 4,000 रुपयांचा प्रॉफिट दिला. क्लिअर आहे. 4,000 रुपयांचा प्रॉफिट दिला. ह्या स्ट्रॅटेजीला कॅपिटल लागतं आहे 2 लाख रुपये. 2 लाख रुपयावरती स्ट्रॅटेजीने ओव्हरऑल तुम्हाला 2%चा प्रॉफिट इथे अप्रॉक्सिमेटली दिलेला आहे एका दिवसात. आणि झिरो डाऊन साइड लॉस स्ट्रॅटेजीने आपल्याला लॉस दिला 2,700 रुपयाचा. ओके. हा साधारणतः 1.3%चा लॉस आहे. तर तुम्ही जर ही स्ट्रॅटेजी ओव्हरऑल कम्पेअर केलात, ओके, ओव्हरऑल जर हे तुम्ही रिझल्ट कम्पेअर केलात, तर मला सांगा, तुम्ही म्हणाल की हे ठीक आहे, अपसाइडमध्ये प्रॉफिट झालं बट डाऊन साइडमध्ये लॉस झाला. बट एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही हा ओव्हरऑल रिझल्ट कम्पेअर करा. ओव्हरऑल रिझल्ट म्हणजे दोनही स्ट्रॅटेजीचा रिझल्ट कम्पेअर करा. काय रिझल्ट आलाय, प्रॉफिटमध्ये आहात तुम्ही ओव्हरऑल की लॉसमध्ये आहात? तर ओव्हरऑल आपण प्रॉफिटमध्ये आहोत 1,400 रुपये. ठीक आहे. 1,400 रुपयाच्या प्रॉफिटमध्ये. नाही, फक्त सिंगल लॉटवरती मी दाखवतोय. तुम्ही लॉट किती घ्या, तुम्ही 10 लॉट घ्या, तुम्हाला इथे 11,000 रुपयाचा प्रॉफिट दिसला असं. तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते 1,400 रुपये आपण ओव्हरऑल नेट प्रॉफिटमध्ये आहोत या ठिकाणी. क्लिअर आहे. आता आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे बघा, आपले रिझल्ट इथे रेडी झालेले आहेत. रिझल्टमध्ये आपण झिरो अपसाइड लॉस मध्ये गेलो. झिरो अपसाइड लॉसचे रिझल्ट बघा गेल्या 5 वर्षाचे काय आहेत ते. गेल्या 5 वर्षामध्ये तुम्हाला झिरो अपसाइड म्हणजे अशी स्ट्रॅटेजी जिथे मार्केट अपसाइड गेल्यावर कधीच लॉस होत नाही, ह्या स्ट्रॅटेजीने गेल्या 5 वर्षात
एकही लॉस दिलेला नाही. ओके, आता तुम्हाला या वर्षामध्ये लॉस दिसतं, बट हे अजून एकच महिना झालाय, सो हे आपण नको कन्सिडर करू. 2026 एकच महिना झाला, एका महिन्यात आपण काही अनालिसिस नाही करू शकत. बट गेल्या 5 वर्षामध्ये ह्या स्ट्रॅटेजीने एकदाही तुम्हाला ओव्हरऑल लॉस दिलेला नाही. ओके, छोटा प्रॉफिट का असेल ना, तुम्ही प्रॉफिटमध्येच आहात. आणि हे सिंगल लॉटचे प्रॉफिट मी तुम्हाला दाखवतो. 80,000, 1,00,000 हे सिंगल लॉटचे प्रॉफिट आहेत. असं नका समजू मी लॉट वाढवले. बरं, यासाठी मार्जिन किती लागते? 2,27,000 रुपये, जे मी तुम्हाला म्हटलं 2,27,000 रुपयावरती तुमचे हे रिटर्न्स आहेत. ओके, आता तुम्ही म्हणाल की झिरो अपसाइड लॉस वाली स्ट्रॅटेजी प्रॉफिटमध्ये आहे गेल्या 5 वर्षासाठी, बरोबर? का प्रॉफिटमध्ये आहे, कोणी सांगेल मला? आपण असं म्हणू शकतात लोक की बाबा मार्केट गेल्या 5 वर्षात अपसाइडच गेल्या म्हणून झिरो अपसाइड लॉस वाली स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे. बट आता आपण ना झिरो डाऊनसाइड वाले लॉस स्ट्रॅटेजीचे रिझल्ट बघूया. झिरो डाऊनसाइड लॉस वाली स्ट्रॅटेजी ते बघा. झिरो डाऊनसाइड लॉस वाली स्ट्रॅटेजी काय गेल्या 5 वर्षामध्ये? एक तरी असं वर्ष आहे का जिथे नेट लॉस आहे? नाहीये. हे कशामुळे झालं? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की झिरो अपसाइड लॉस स्ट्रॅटेजी पण प्रॉफिटमध्ये आहे, झिरो डाऊनसाइड लॉस वाली स्ट्रॅटेजी ही प्रॉफिटमध्ये आहे. सो असं कसं झालं? सो हा आहे ऑप्शन सेलिंगचा बेनिफिट. ओके, ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्हाला डायरेक्शन इम्पॉर्टंट नसते मार्केटची. मार्केट किती वेळ साईडवेज राहतंय, मार्केट किती वेळ तुमच्या फेवरमध्ये राहतं हे इम्पॉर्टंट असतं. मग थोडंसं वर गेलं तरी चालेल, थोडंसं खाली गेलं तरी चालेल, साईडवेज झालं तर तुम्हाला बोनसच आहे. सो मी तुम्हाला वारंवार हेच सांगतोय की तुम्ही जर ह्या दोन्ही स्ट्रॅटेजी ॲज अ कॉम्बिनेशन, म्हणजे दोन्ही स्ट्रॅटेजी एकसाथ यूज केला, तर तुमची 99% असे चान्सेस आहेत की तुम्हाला लॉसच होत नाही. तुम्ही हे दोघांचे रिझल्ट बघा. तुम्ही बघा, इंडिव्हिज्युअल जरी स्ट्रॅटेजी मारला असतात ना, तरी गेल्या 5 वर्षात तुम्ही प्रॉफिटेबलच आहात. पण मी तुम्हाला म्हणतोय, तुम्हाला रिस्क घ्यायची गरजच नाही. तुम्ही दोनही स्ट्रॅटेजी एकसाथ करा, तुम्हाला इथे ओव्हरऑल तुम्ही प्रॉफिटमध्ये आहात. आणि या स्ट्रॅटेजीमध्ये आपला स्टॉप लॉस फिक्स आहे. इंडिव्हिज्युअल 2,500 रुपयाचाच लॉस होतोय. असं नाही की अनलिमिटेड लॉस आहे. आणि प्लस इंट्राडेची स्ट्रॅटेजी आहे. सो तुम्हाला जर भीती वाटत असेल की ओव्हरनाईट काय मार्केट हलेल, मार्केटमध्ये न्यूज येईल, काही संबंधच नाही ओव्हरनाईटचा. इंट्राडेची अल्गोची स्ट्रॅटेजी आहे. ओके, सो इथे बघा, आता ह्याच्यामध्ये जवळपास आपण हे तुम्हाला पर्सेंटेज वाईज रिटर्न समजते. आता तुम्ही मला सांगा, तुमच्यापैकी तुमचे मी एक इम्पॉर्टंट डाऊट क्लिअर करतो. तुम्हाला जर ही स्ट्रॅटेजी दोनही वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी, ओके, पहिली गोष्ट लक्षात घ्या, ह्या दोनही डिफरंट स्ट्रॅटेजी आहेत. ह्या डिफरंट स्ट्रॅटेजी तुम्हाला डिफरंटली एक्झिक्यूट कराव्या लागतील तुमच्या ब्रोकरकडे. ओके, तुम्ही असं नाही करू शकत की ह्या दोनही स्ट्रॅटेजी एकाच फाईलमध्ये टाकल्यात. काही लोक असतात त्यांना असं वाटेल की बाबा ह्या दोन्ही स्ट्रॅटेजी मी एकाच फाईलमध्ये टाकतो, ओके, सिंगल फाईलमध्ये अपलोड करतो आणि एक्झिक्यूट करतो. तर तसं होणार नाही. का नाही होणार? कारण की इथे बघा, आपण इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजीला स्टॉप लॉस लावले 2,500. तुम्ही जर दोनही स्ट्रॅटेजी एकत्र केल्यात आणि त्याचा स्टॉप लॉस 5,000 इथे लावलात ना, तर त्या स्ट्रॅटेजीचे सर्व फंडामेंटल्स बदलून जातील. मग तुमची इंडिव्हिज्युअल स्ट्रॅटेजी त्या लॉसला एक्झिट होणार नाही. ओके, थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे समजायला तुमच्यासाठी. बट एक लक्षात घ्या, दोन्ही स्ट्रॅटेजी इंडिव्हिज्युअली एक्झिक्यूट करा. असं नका करू की दोन्ही मिक्स केलात, एकाच ह्याच्यात नवीन स्ट्रॅटेजी क्रिएट करून सगळे लेग याच्यात ऍड केलात आणि केलं, तसं नका करू. जे मी तुम्हाला दिलं दोन वेगळ्या स्ट्रॅटेजी, त्या दोन्ही वेगळ्या स्ट्रॅटेजी तुम्ही एक्झिक्यूट करा. भले एकाच ब्रोकरकडे करा, काही हरकत नाही. भले दोन वेगळ्या ब्रोकरकडे करा. वेगळ्या ब्रोकरकडे केलात तर काय होईल की तुम्हाला रिझल्ट अनालाइज करता येतील की बाबा या महिन्यामध्ये अपसाइडने किती रिझल्ट दिले, या महिन्यामध्ये डाऊन साइडने किती रिझल्ट दिले. ठीक आहे, ही स्ट्रॅटेजी मी गेल्या बऱ्याच महिन्यांपासून रेग्युलरली पेपर ट्रेड करतोय, दोनही स्ट्रॅटेजीज. आणि ह्याचे रिझल्ट अशाच प्रकारे येतात. तुम्हाला ओव्हरऑल कधीही लॉस होत नाही. फार क्वचित डेज असतात ओव्हरऑल लॉस होतो, तेही आपण बघणार आहोत. बट शक्यतो याच्यामध्ये ओव्हरऑल लॉस होत नाही. ओके, इंडिव्हिज्युअल लॉस ठीक आहे, इंडिव्हिज्युअल आपल्या गरजेचं पण नाही प्रॉफिट होणार, पण ओव्हरऑल स्ट्रॅटेजी काय देते, दोन्ही स्ट्रॅटेजी मी प्रॉफिटच मला देते. ठीक आहे, तुम्ही म्हणाल की हे ओव्हरऑल किती पर्सेंटेजचा हा प्रॉफिट आहे, आपण कॅल्क्युलेट करू. ओके, आता इथे बघा, मग 2025चा फक्त डेटा बघूया. 2025 मध्ये डाऊन साइड लॉस स्ट्रॅटेजीने प्रॉफिट दिला 95,600. ओके, 95,600 आपण इथे लिहूया. आणि अपसाइड लॉस स्ट्रॅटेजीने प्रॉफिट दिला, कुठे गेला तो, एक मिनिट. ओके, आपल्याला परत एकदा बघावं लागेल. डाऊन साइडचा प्रॉफिट आपण बघितला, अपसाइड लॉस स्ट्रॅटेजीला एकदा बॅक टेस्ट करूया. ठीक आहे, आणि आपण दोन्ही कॅल्क्युलेट करूया, त्याचे रिटर्न्स पण बघूया किती येतात ते. ठीक आहे, डाऊन साइड वाल्याचा प्रॉफिट आपल्याला इथे दिसतोय 95,624, 95,600 पकडूया आपण. आणि अपसाइड वाल्याचं प्रॉफिट दिसतं 1,49,000. ओके, 1,49,000. आता मी काय करतो, आता मी या ठिकाणी ओपन करतो कॅल्क्युलेटर. ठीक आहे, कॅल्क्युलेटर ओपन करतो, ह्याच्यामध्ये टाकतो 1,49,000 प्लस 95,600. ओव्हरऑल प्रॉफिट किती झाला, 2,44,000. लक्षात घ्या,
तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीला कॅपिटल किती लागलंय? 2,24,700 ओव्हरऑल आहे. एका स्ट्रॅटेजीला तुम्हाला कॅपिटल लागतं 2,27,000 रुपये आणि दुसऱ्याला लागते साधारणतः 2 लाख. ओके, साधारणतः 2 लाख. सो ओव्हरऑल तुम्हाला कॅपिटल लागतंय 4,27,000. आपण एक काम करूया, आपण 4,30,000 पकडूया. ठीक आहे, 4,30,000 पकडूया. तुम्हाला ओव्हरऑल प्रॉफिट झालाय 2,44,000 रुपयांचा आणि त्यासाठी तुमचं कॅपिटल लागलेलं आहे 4,30,000. ओव्हरऑल दोनही स्ट्रॅटेजीज मिळून इंडिव्हिज्युअल केला तर तुमचे रिटर्न्स किती येत आहेत? तुमचे हे वर्षाचे रिटर्न्स येत आहेत 56%. ओके, 56%. ह्याला जर मी 100ने मल्टिप्लाय केलं, 100%. ओके, एक मिनिट, 100नेच करावं लागेल. ओके, तर तुमचे रिटर्न्स येतात 56%. लक्षात घ्या, ऑप्शन सेलिंग करून सेफली तुम्ही 56% काढताय. काय केलं तुम्ही? फक्त ह्या दोनही स्ट्रॅटेजी तुमच्या ब्रोकरकडे एक्झिक्यूट केल्या. मला माहिती नाही आज मार्केटमध्ये काय होणार. मार्केट वर पण जाईल, मार्केट खाली पण जाईल, मार्केट साईडवेज जाईल. मला काही माहिती नाही मार्केटमधलं. सो म्हणून मी दोन्ही स्ट्रॅटेजी रोज एक्झिक्यूट करतो. ओके, वरती गेलं तर मला एक स्ट्रॅटेजी प्रॉफिट देते, खाली गेलं तर दुसरी प्रॉफिट देते, साईडवेज गेलं तर दोनही प्रॉफिट देतात. आणि अशा प्रकारे आपली अल्गो ट्रेडिंग चालते. अल्गो ट्रेडिंग लक्षात घ्या, जास्त कॉम्प्लिकेटेड विषय नाहीये. आपणच त्याला खूप जास्त कॉम्प्लिकेटेड केलं किंवा तेवढा इनफ नॉलेज युट्यूबवरती अवेलेबल नाहीये. त्यामुळे आपण तुम्हाला मराठीमधनं हे नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट देतोय आपल्या चॅनलवरती. ठीक आहे, आपल्या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला शिकवण्याचा फायदा घ्या. कशा एक्झिक्यूट करायचं तेही तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, इथे बघा. आता काय करायचं, सिंपल गोष्ट. तुम्ही फॉरवर्ड टेक्स्ट वरती जावा किंवा अल्गो ट्रेड वरती जावा. तुम्हाला रिअल मध्ये करायचं अल्गो ट्रेडला जावा. इथे बघा एक्झिक्यूट कशा करायच्या. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रोकर कसा अटॅच करायचा किंवा ह्या सॉफ्टवेअरचा प्लॅन कसा विकत घ्यायचा हे तुम्हाला मी सर्व शिकवलंय. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे. तुम्हाला ते सॉफ्टवेअर वापरायचं असेल ना, तर तुम्ही फक्त 100 रुपयामध्ये एक स्ट्रॅटेजी महिनाभर वापरू शकताय. म्हणजे एवढं स्वस्त आहे हा अल्गो सॉफ्टवेअर. केवळ 100 रुपये भरायचे आणि एक स्ट्रॅटेजी महिनाभर वापरायची. तुम्ही 2 स्ट्रॅटेजी वापरता, तुम्हाला 200 रुपयाचा खर्च येईल फक्त. समजताय? सो अशा प्रकारे हे सर्व व्हिडिओज मी बनवले. सर्व व्हिडिओज बघून घ्या चॅनलवरचे. डिफरंट स्ट्रॅटेजी, फक्त 28 व्हिडिओ टाकलेत मी. नक्की बघून घ्या एक एक करून. आता स्ट्रॅटेजी कशी तुम्ही टाकू शकता, की इथे तुम्ही जायचं फॉरवर्ड टेस्ट किंवा अल्गो ट्रेडला. इथे तुमच्या स्ट्रॅटेजीचं नाव सर्च करा. स्ट्रॅटेजीचं नाव काय आहे? झिरो लॉस, झिरो अपसाइड. ओके, झिरो अपसाइड आणि डाऊन साइड. ओके, झिरो अपसाइड आलं, इथे क्लिक करायची, इथे ऍक्टिव्हेट करायची. आता सध्या मार्केट बंद आहे त्यामुळे ते ऍक्टिव्हेट होणार नाही. इथे ऍक्टिव्हेट करायची. मार्केट बंद असल्यामुळे मला एरर आला. सेम ही ऍक्टिव्हेट झाली की झिरो डाऊन साइड लॉस सर्च करा. इथे तुम्हाला डाऊन साइड ही ऍक्टिव्हेट करा. सो अशा प्रकारे तुम्ही रोज 9:15च्या आधी, रोज 9:15च्या आधी स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करा अल्गो ट्रेडला किंवा पेपर ट्रेडला आणि बघा याचे रिझल्ट तुम्हाला काय येतात ते. ठीक आहे, तुम्ही पेपर ट्रेड करू शकता, अल्गो ट्रेड करू शकता. मी एक काम करतो तुम्हाला ना, मी जी पेपर ट्रेडिंग केली ह्या स्ट्रॅटेजीची, मी अजूनही स्ट्रॅटेजी अल्गो ट्रेडिंगला वापरल्या नाहीत, कारण की अल्गोला माझ्या मोठ्या कॅपिटलने काही वेगळ्या स्ट्रॅटेजी सुरू आहेत. सो मला एक दुसऱ्या डिमॅट अकाउंटमध्ये ह्या नवीन स्ट्रॅटेजी करायच्या, कारण मी एका डिमॅट अकाउंटमध्ये सर्व करत नाही. काही त्याच्यामध्ये मिक्स होऊ शकतात लेग्स वगैरे, सो तुमचा ट्रेड चुकू शकतो. त्यामुळे सो मला नवीन डिमॅट अकाउंट इथे अटॅच करून ती गोष्ट करायची, म्हणून मी थोडं थांबलो. आता मी एक काम करतो, इथे बाकीचं सर्व कॅन्सल करून टाकतो आणि इथे झिरो अपसाइड आणि डाऊन साइड फक्त ठेवतो. झिरो अपसाइड आणि झिरो डाऊन साइड, म्हणजे 2 स्ट्रॅटेजी फक्त ठेवतो. ठीक आहे, झिरो अपसाइड झिरो डाऊन साइड ठेवल्या. ठीक आहे, ओके. आता इथे बघा तुम्ही, एक माझ्याकडे रिझल्ट अवेलेबल आहे तर ओव्हरऑल जानेवारीपासून, 27 जानेवारीपासूनचे मी रेग्युलरली मारायला लागलो. इथे कधीपासून? 2 फेब्रुवारीपासून. ठीक आहे, आपण 27 जानेवारीपासून बघूया काय काय तुम्हाला आलेले आहेत रिझल्ट. आता पहिले लेटेस्ट पासून सुरुवात करूया. 13 फेब्रुवारीचा लेटेस्ट रिझल्ट आपल्याकडे इथे आहे. आज 16चा रिझल्ट तुम्ही बघितला, 1400 रुपये ओव्हरऑल प्रॉफिट. आता इथे आपण बघूया आपला 13 तारखेचा रिझल्ट काय आलाय तो. ठीक आहे, 13 तारखेचा रिझल्ट बघा. आपल्याला 13 फेब्रुवारीला झिरो डाऊनसाइड लॉस स्ट्रॅटेजीमध्ये ना 3,200 रुपयाचा प्रॉफिट झाला. डाऊनसाइड लॉस मध्ये 3,200 रुपयाचा प्रॉफिट झाला. अपसाइड लॉस मध्ये 2,500 रुपयाचा लॉस झाला. सो ओव्हरऑल या दिवशी तुम्ही किती नेट प्रॉफिट मध्ये आहात? ओव्हरऑल तुम्ही 700 रुपये ते नेट प्रॉफिट मध्ये आहात. ठीक आहे, त्यानंतर खाली या 12 फेब्रुवारी. 12 फेब्रुवारीला काय झालं? 12 फेब्रुवारीच्या दिवशी झिरो डाऊन साइड, ओके, स्ट्रॅटेजी चुकून डबल मारली गेली, हरकत नाही. 12 फेब्रुवारीला काय झालं? झिरो डाऊन साइड मध्ये आपल्याला 2,400 रुपयांचा प्रॉफिट झाला आणि झिरो अपसाइड मध्ये आपल्याला साधारणतः 2,600चा लॉस झाला. तुम्ही याचे म्हणू शकता की 180 ते 200 रुपयाचा या ठिकाणी लॉस आहे. ठीक आहे, ह्या एका दिवशी. त्यानंतर थोडंसं खाली 11 फेब्रुवारी. 11 फेब्रुवारीला काय झालं? झिरो डाऊन साइड मध्ये 2,000 रुपयांचा प्रॉफिट आणि झिरो अपसाइड मध्ये ओव्हरऑल 276 रुपयांचा लॉस. सो इथे आपल्याला साधारणतः 1,700 रुपयाचा नेट प्रॉफिट झाला. 10ला काय झालं?
2,300 रुपयांचा लॉस एकामध्ये आणि दुसऱ्यामध्ये 3,200 रुपयांचा प्रॉफिट. सो परत एकदा 900 रुपयांचा नेट प्रॉफिट इथे झाला. थोडासा खाली या. इथे बघा काय झालं. मी तुम्हाला म्हटलं मार्केट साइडवेज असेल दोनही लेग प्रॉफिट देणार. 9 फेब्रुवारी डाऊन साइड लॉस स्ट्रॅटेजी 880 रुपयाचा प्रॉफिट, अपसाइड लॉस स्ट्रॅटेजी 2,000 रुपयांचा प्रॉफिट. सो ओव्हरऑल 2,800 तुम्ही नेट प्रॉफिटमध्ये होतात. थोडंसं परत खाली या. 4 फेब्रुवारीला इथे बघा 450 प्रॉफिट, 2,900 प्रॉफिट. सो परत एकदा 3,200 रुपये नेट प्रॉफिट. सो अशा प्रकारे तुम्ही सर्व दिवस बघाल ना, खूप चांगले रिझल्ट तुम्हाला 2-2, 3-3 हजार रुपये प्रॉफिट सुद्धा होत आहे, जे की खूप मोठे प्रॉफिट्स आहेत ऑप्शन सेलिंगमध्ये एका दिवसामध्ये. मी बोलतोय एका दिवसामध्ये तुम्हाला जर 0.5% 1%चा रिझल्ट भेटतोय, तर तुम्ही महिन्याला किती पर्सेंटेज रिटर्न्स काढू शकता विचार. ठीक आहे, इथे बघा 3 फेब्रुवारीच्या दिवशी ते इथे तुम्हाला किती प्रॉफिट झालेला आहे. झिरो डाऊनसाइड लॉस मध्ये प्रॉफिट झाला आहे 19,000 आणि झिरो अपसाइड मध्ये प्रॉफिट झालाय 4,000. म्हणजे जवळपास तुम्ही 23,000 रुपयांचा प्रॉफिट एका दिवसात इथे बुक केला. 23,000 रुपये. साधारणतः बजेटचा दुसरा दिवस होता आय थिंक. हा त्यामुळे 1 फेब्रुवारी बजेटच्या दिवशी तुम्हाला इथे लॉस झाला 2,500 आणि 800 म्हणजे 3,300 रुपये इथे लॉस झाला. पण नेक्स्ट तुम्ही 23,000 रुपये इथे वसूल केला. सो अशा प्रकारे तुम्ही याचे रिझल्ट बघू शकता. काय रिझल्ट आलेले आहेत ते तुमच्यासाठी. फक्त एकच गोष्ट, दोन्ही स्ट्रॅटेजी तुम्ही एकसाथ एक्झिक्यूट करा. म्हणजे मला आज मार्केटचा मूड अपसाइड वाटतोय, मी अपसाइड गेली, डाऊनसाइड वाटतो, डाऊनसाइड गेली, असं नाही. आपल्या मूडनुसार मार्केट चालत नाही. असं समजा की मला मार्केटचं काहीच माहिती नाही, मला दोनही स्ट्रॅटेजी टाकायच्या, जे काय होईल ते मला बघायचं. सो हे तुमच्या समोर रिझल्ट आहेत तिथे सोप्या पद्धतीने. म्हणजे जी लोक मार्केटमध्ये कॉल पुट बाय करायच्या मागे लागतात, काही गरज नाही त्याची करायची. फक्त तुमच्याकडे कॅपिटल पाहिजे थोडंसं. जर तुम्हाला अल्गो ट्रेडिंग हा एक बिझनेस म्हणून करायचा आहे, ओके, अल्गो ट्रेडिंग ऑप्शन सेलिंग हा बिझनेस म्हणून करायचा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्याकडे कॅपिटल पाहिजेच. तुम्ही असं नाही म्हणू शकत की माझ्याकडे कॅपिटल नाहीये. सो कॅपिटल जमा करा हळूहळू आणि त्यानंतर तुम्ही हे करायला सुरुवात करा. बट तोपर्यंत जरी तुमच्याकडे कॅपिटल नसेल, तुम्ही ऍटलिस्ट पेपर ट्रेडिंग करा, फॉरवर्ड टेस्टिंग करा. कॅपिटल जमायला 6 महिने लागतात, हरकत नाही. 6 महिने कंटिन्यू पेपर ट्रेड करा. तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीवरती एवढा कॉन्फिडन्स येईल की तुम्हाला कॅपिटल आल्यानंतर दुसरं काय करायची गरज लागणार नाही. सो ऍटलिस्ट तुमच्याकडे कॅपिटल येत नाही तोपर्यंत फॉरवर्ड टेस्ट करा, पेपर ट्रेड करा. तुम्ही असं म्हणाल की कॅपिटल आल्यानंतरच मी सगळं करेन, तर तोपर्यंत तुम्हाला ह्याच्यामधले काही खास खळगे असतील किंवा छोट्या गोष्टी असतील त्या समजणार नाहीत. ते तुम्ही जेव्हा ट्रेडिंग कराल तेव्हा समजतील. मी किती तुम्हाला बॅक टेस्टिंगचा डेटा दाखवला तरी ते समजणार नाही. तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये रिअलमध्ये बघाल अल्गो कसा वर्क करतोय, तेव्हाच तुम्हाला याचा एक्सपिरियन्स येणार आहे. आणि फॉरवर्ड टेस्ट पेपर ट्रेडिंग का पैसे लागत नाही, फ्रीमध्ये ते होऊन जातं. ठीक आहे. सो अशा प्रकारे दोन्ही स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता कॉम्बिनेशन करून. तुम्हाला ह्या स्ट्रॅटेजीच्या फाईल्स हव्या असतील तर परत एकदा मी सेंड करेन. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. परत एकदा दोन्ही फाईल सेंड करेन, तर तुमच्याकडे सेव्ह करा. दोनही स्ट्रॅटेजी एक एक करून एक्झिक्यूट करा, पेपर ट्रेड, अल्गो ट्रेड, जे काय असेल ते. आणि तुम्ही तुमचं रिझल्ट जे आहे ते स्वतःहून पाहू शकता. ओके, व्हिडिओ तुम्हाला जर आवडलेला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. ओके, तुम्हाला अशाच अजून अल्गो ट्रेडिंग मराठीतनं फ्रीमध्ये शिकायचं आहे, व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जे शेअर मार्केटमध्ये अजूनही प्रॉफिटेबल होण्यासाठी झगडत आहेत. व्हिडिओ नक्की कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.